आताच तो विषय मी आंबे बहाराचा विषय कव्हर करतो. यावर्षी जो काही सतत पाऊस पडतोय, तर त्या पावसामुळे जे डाळिंब उत्पादक शेतकरी पुढे जाऊन आंबे बहार घेणार आहे, 2026चा जो काही आंबे बहार जानेवारी फेब्रुवारी जो काही आंबे बहार घेणार आहे आणि ज्यांची आता स्टोरेज अवस्था चालू आहे, तर या अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या सततच्या पावसामुळे, सततच्या ढगाळ वातावरणामुळे अतिशय कमी सूर्यप्रकाश स्टोरेज होण्यासाठी त्या ठिकाणी मिळालं आहे. आणि या कमी सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा झाडामध्ये अतिशय कमी झालेली आहे आणि त्यातून जे काही झाडाच्या क्रिया होण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी, स्टोरेज होण्यासाठी जे काही झाडाला अन्न तयार करायचं होतं, ते सुद्धा त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला स्टोरेज होण्यासाठी, काडी मॅच्युअर होण्यासाठी, पानं पक्व होण्यासाठी आपल्याला काही फवारणींच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला काही प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी बदलावे लागणार आहेत. काही फवारणी आपल्याला या स्टोरेज अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी करावे लागणार आहे. मग या फवारणी आपल्याला कधीपासून सुरुवात करायची? ज्या दिवशी आपण आपली डाळिंब बाग ही तानावर सोडणार आहोत, ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत, त्याच्या 8 दिवस आधी, 8 दिवस आधी आणि 8 दिवस आधी अशा 3 फवारण्या आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत. समजा जर मी 1 डिसेंबरला माझ्या डाळिंब बागेचं पाणी बंद करणार आहे, तर त्याच्या 1 डिसेंबरच्या 8 दिवस आधी, त्याच्या 8 दिवस आधी आणि 8 दिवस आधी अशा पद्धतीने 3 फवारणींचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. जसं मी हस्तबहारातल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ताण अवस्थेमध्ये 6-6-3 या दिवसांचं जे काही गणित दिलेलं होतं फवारणीचं, त्या पद्धतीनेच आपल्याला जे डाळिंब उत्पादक शेतकरी आंबे बहार घेणार आहेत, जानेवारी फेब्रुवारी जे आंबे बहार घेणार आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला या पावसामुळे जे काही झाडामध्ये स्टोरेज कमी झालेलं आहे, तर त्यासाठी काडी मॅच्युरिटीसाठी आणि पानं पक्व होण्यासाठी ज्या दिवशी आपण आपल्या डाळिंब बाग ही तानावरती सोडणार आहोत, आपल्या डाळिंब बागेचं पाणी हे बंद करणार आहोत, त्याच्या 8 दिवस आधी, 8 दिवस आधी आणि 8 दिवस आधी, 8-8-8 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्या पद्धतीने आपल्याला फवारणीचं नियोजन आपल्या डाळिंब बागेवरती त्या ठिकाणी करायचं आहे. मी जर समजा उदाहरणार्थ माझ्या डाळिंब बागेचं मी जर 1 डिसेंबरला जर पाणी बंद करणार आहे, माझी डाळिंब बाग ही तानावरती सोडणार आहे, तर त्या 1 डिसेंबरच्या 8 दिवस आधी, त्या फवारणीच्या 8 दिवस आधी आणि त्याच्या 8 दिवस आधी अशा 3 फवारणींचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी काडी मॅच्युरिटीसाठी, पानं पक्व होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने स्टोरेज होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी या 3 फवारणींचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आहे.